जो वैदिक ब्राह्मणी व्यवस्थेचा कायदा होता, ती मनुस्मृती दहन केली, तो सुद्धा आज चालू आहे. त्याची सुद्धा मी आठवण या माध्यमातून करून देतो. या मराठा सेवा संघाच्या माध्यमातून हे विषमतावादी विचार आपल्या डोक्यातून जर आपण काही नष्ट करू शकलो तर निश्चितपणे आपल्या महामानवाला आपण अभिवादन केलं असं त्याचा अर्थ होईल. मी पहिल्यांदा विठ्ठल भुसारे सर, कांतराव देशमुख साहेब, त्यांच्या मराठा सेवा संघाच्या सर्व सहकार्यांचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी ज्या पद्धतीने गेल्या 3 दिवसापासून या अधिवेशनाची सोय लावली, नियोजन केलं. खरं म्हणजे 2 वर्षाच्या कोरोनामध्ये मराठ्यांचाच काय माणसाचाच आवाज मुक्त झाला होता. परंतु खऱ्या अर्थानं या परभणीत जे हे मराठा सेवा संघाचे अधिवेशन होते, या अधिवेशनातली उपस्थिती पाहून मराठी अजून जिवंत आहेत आणि ते परभणीत आहेत. हे परभणीकरांनी दाखवून दिलं, त्याबद्दल मी आपलं हार्दिक अभिनंदन करतो. उपस्थितीबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आणि ईडीचं सरकार हिवाळी अधिवेशनाच्या खाण्यापिण्याच्या सोयी करण्यामध्ये कमी पडत असताना, सरकार असताना सुद्धा, परंतु इथल्या मराठा सेवा संघाच्या साध्या कार्यकर्त्यांनी 25,000 लोकांची व्यवस्था, काडीचेही त्यांना कष्ट पडणार नाही अशी केली. मी म्हणतो हे खरं सरकार आहे. आम्ही सासरवाडीला गेलो तरी जेवणाचे टाइम ठरलेले होते, पण हे जगातलं पहिलं अधिवेशन आहे की तिथं पाहिजे तेव्हा जेवण मिळते. याच्यापेक्षा सुख दुसरं काय आहे? आणि म्हणून भुसारे सर, कांतराव देशमुख साहेब, मराठा सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पुढे मी नतमस्तक होतो आणि तुमचे हात सोन्याचे होत अशा प्रकारची जिजाऊला प्रार्थना करतो आणि आपल्याला अभिवादन करतो. त्याबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो. हे जे सत्र आहे, राजसत्ता, लोकशाही आणि वर्तमानातील राजकारण, 30 मिनिटांमध्येच माझा विषय मी मांडणार आहे. आता 2 मिनिटात 3 मिनिटात बोलायची आम्हाला सवय करून घ्यावा लागणार आहे, कारण आता सरकार आपलं येणार आहे. थोडक्यात मुद्दे मांडायला लागतील. कमी वेळामध्ये फक्त 2-3 मुद्दे मी आपल्या समोर मांडणार आहे. माझ्या अगोदर डॉक्टर सिद्धार्थ भालेराव सर, सन्माननीय डॉक्टर सुभाष कदम साहेब, सन्माननीय आमदार माजी मंत्री वरपुडकर साहेब आणि सौरभदादा खेडेकर यांनी आपली भाषणे केली. अत्यंत चांगलं, सर्वांनी आपापल्या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जे जे काही विचार मांडले त्या सर्व विचारांचं एक लोकशाही समाज व्यवस्था मांडणारा मराठा सेवा संघ आहे, म्हणून त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. अत्यंत तळमळीने त्यांनी सर्वांनी आपापले मुद्दे मांडले. त्यांनी मुद्दे मांडले, त्यांच्या विचाराचा मी आदर करतो, पण जे मुद्दे मला पटले नाही ते मात्र मान्य करण्याचं, न करण्याचं स्वातंत्र्य मात्र मला अभाविक आहे, याची मी आपल्याला जाणीव करून देतो. ही जी काही व्यवस्था आज आपल्या देशासमोर निर्माण झालेली आहे, अनेक सत्र आम्ही घातले. भुसारे सरांचं म्हणणं होतं राजकारणाचा लई मराठ्याला शब्द वापरू नये, तुम्हाला माहिती आहे मराठ्यातला. त्यामुळे जर राजकारणाचं सत्र आपण घातलं नाही तर अधिवेशन झाल्यासारखं वाटणारच नाही. त्याच्यामुळे हे सत्र पाहिजे, कारण जणू काही मराठा आणि राजकारण हे समानार्थी शब्द देशात तयार झालेले आहे. आणि या पार्श्वभूमीवर राजसत्ता, लोकशाही आणि वर्तमान राजकारण याचा विचार करत असताना प्रामुख्याने माझ्या नजरेसमोर महाराष्ट्रातला मराठा समाज त्याचं राजकारण आणि भारतातला शेतकरी समाज त्याचं राजकारण हा सुद्धा मुद्दा अनुलक्षित आहे. कृपया आपण ध्यानात घेतलं पाहिजे. तुम्हारे पांव के नीचे कोई जमीन नहीं, तुम्हारे पांव के नीचे कोई जमीन नहीं, मगर ताज्जुब यह है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं. अंधेरों को सुबह कैसे कहूं, क्योंकि इन नजारों का मैं अंधा तमाशबीन नहीं. जो देखता हूं वही बोलने का आदी हूं, इस शहर का मैं सबसे बड़ा फसादी हूं, इस शहर का मैं सबसे बड़ा फसादी हूं. प्रबोधनकाराला बरं बोलता येत नाही, खरंच बोलावं लागतं. खरं बोलल्याशिवाय ऑपरेशन होत नाही. थोडं दुखते, रक्त येते, पण कायमचा इलाज होतो. राजसत्तेच्या अनुषंगाने पुढे जात असताना
की महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची सत्ता आहे, मग तुम्हाला संघटित व्हायची काय गरज आहे? महाराष्ट्रातल्या जमिनी, कारखाने, शिक्षण संस्था, तुमच्या आमदाराची संख्या, खासदाराची संख्या हे सगळं तुमच्याच ताब्यात असताना सुद्धा तुम्हाला संघटित होऊन आमच्यावर अन्याय झाला म्हणून ओरड करण्याची काय गरज आहे? अशा प्रकारचे प्रश्न वारंवार आपल्याला उपस्थित केले जातात। माझी आपल्याला विनंती आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर आमची राजकारणाची व्याख्या वेगळी आहे। आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री होणे म्हणजे आमची राजकारणात सत्ता आहे असं म्हणणे ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे। सत्तेचा अर्थ काय आहे? सत्ता म्हणजे मुख्यमंत्री, प्रधानमंत्री केवळ सत्ता नव्हे, तर सत्ता याचा अर्थ न्यायपालिका, प्रशासन आणि या देशातली अर्थव्यवस्था आणि विधिमंडळ आणि न्यायपालिका, लोकसभा ही सर्व सूत्र आणि प्रसार माध्यमं तुमच्या ताब्यात असतील तरच सत्ता तुमच्या ताब्यात आहे, अन्यथा एका सत्तेला कुठलाही अर्थ नाही। धर्मसत्ता, शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, राजसत्ता आणि प्रचार प्रसार माध्यम सत्ता ही पंचसूत्री आहे। तुमच्या हातात धर्मसत्ता नसेल, तुमच्या हातात अर्थसत्ता नसेल तर तुम्ही आमच्या जातीचे मुख्यमंत्री, प्रधानमंत्री आहेत म्हणून आमची सत्ता आहे असं तुम्ही म्हणत असाल तर ही व्यवस्था तुम्हाला समजलेली नाही। लोकशाही समाज व्यवस्थेमध्ये असो किंवा कुठल्याही समाज व्यवस्थेमध्ये असो, काल डॉक्टर साहेब खंदारे सर आणि चंद्रशेखर शिकरे सर यांचा जो परिसंवाद झाला, धर्मावरचा अत्यंत महत्वपूर्ण परिसंवाद होता। त्यामध्ये त्यांनी धर्म आणि राज्यव्यवस्थेचा संघर्ष थोडक्यात सांगितला आणि म्हणून आम्हाला सुद्धा सत्ता म्हणजे केवळ मुख्यमंत्री, प्रधानमंत्री नव्हे तर सांस्कृतिक सत्ता, न्यायपालिका, प्रशासन आणि पैसा हे जोपर्यंत सर्व सत्ता तुमच्या ताब्यात असणार नाही तोपर्यंत तुम्ही सत्ताधीश आहेत असा त्याचा अर्थ होत नाही। महाराष्ट्रातला प्रॉब्लेम काय? मराठ्यांच्या बद्दल तुम्हाला कदाचित काही लोकांना पटणार नाही। अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही काही राजकारणात जात नाही, बाबा राजकारण म्हणजे कसं आहे, हे गुंडांचं काम आहे, पैसेवाल्याचं काम आहे आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे बाईला तर राजकारणात यायचंच नाही। जी स्त्री कोणत्याही पक्षाची, कोणत्याही जाती धर्माची असो, ती राजकारणात आली की पहिले तिच्या चारित्र्यावर शंका घेतली जाते। ही विकृती कुठल्या धर्मव्यवस्थेत निर्माण झालेली आहे त्याचा तुम्ही पहिल्यांदा विचार करा। ही धर्मव्यवस्था आहे मनुस्मृतीच्या कायद्याची, ती आज बाबासाहेबांनी जाळलेली होती। हे प्रतिबंध आहेत सत्तेत येणाऱ्या गोष्टीची। सत्ता म्हणजे काय? आणि म्हणून तुम्ही विचार करा, अशा पद्धतीचं आम्हाला राजकारण आवडत नाही, राजकारण वाईट आहे। टिळक आणि आगरकरांचा वाद झालेला होता की समाजकारण की राजकारण, आधी राजकारण करायचे की समाजकारण करायचं। आगरकर म्हणायचे समाजकारण करायचं आणि टिळक म्हणायचे राजकारण करायचं। या दोघांचं भांडण लागलं, अर्धे मराठी आगरकरांकडे, अर्धे टिळकाकडे। महात्मा फुले नावाचा एक नायक पुढे आले, म्हणला अरे बीबीसी बैठाडांवर दोघेही तुम्हाला चुक्या बनवतात, हे दोघेही तुमचे मुक्तिदाते नाहीत, हे काल्पनिक भ्रमाने भांडण निर्माण केलेलं आहे। आणि म्हणून खरा संघर्ष या देशातली सत्ता तुम्हाला ताब्यात घ्यायची असेल तर ज्ञान पहिल्यांदा मिळवावं लागेल। आणि या मायबाप ब्रिटिश सरकारचे या देशावर उपकार आहेत की त्यांनी शिक्षणाची दारं तुमच्यासाठी खुली केलेली आहे। आणि ज्योतिबा फुले म्हणाले की हे बहुजनांनो, कुणब्या मराठ्यांनो, पहिल्यांदा शिक्षण घ्या आणि एका दिवशी ब्रिटिश सरकार चाललं जाईल तेव्हा देशातली सत्ता तुम्हाला चालवायची, प्रशासन तुम्हाला चालवायचे आणि म्हणून त्यासाठी तुम्ही शिक्षण घ्या हे सांगणारे ज्योतिराव फुले होते। परंतु दुर्दैवाने आम्ही राजकारण समजून घेतलं नाही। आम्ही राजकारण वाईट आहे, घाणेरडं आहे असं म्हणतो, सामाजिक चळवळी राजकारणात येत नाही आणि राजकारणाने समाजकारणाला विचारत नाही। मग शहाणे लोक जर राजकारणात आले नाही मग घाण राजकारणाची कशी काही साफ करणार? तुम्ही जर शहाणे लोक, विचाराचे लोक तिथं आले तरच बदल होईल ना। एक मराठा सेवा संघाची धारणा होती की हे जातीचे संघटन आहे, तर मराठा समाजातली, कुणबी समाजातील माणसांनी भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कोणत्याही पक्षात जावं, आमदार, खासदार म्हणून निवडून यावं, पण मराठा सेवा संघाचा कार्यक्रम समाजाचा असेल तर आपापले जोडे बाहेर काढावेत आणि आपल्या कार्यक्रमाला यावं असं मराठा सेवा संघाचं म्हणणं होतं। काळ्या वाजवण्याचा पुढचं महत्वाचं आहे। हे लई चांगलं वाटलं सगळ्यांना, बरं आहे म्हणजे मराठ्यामधून जायचं, सत्कार घ्यायचं, मतं घ्यायची, निवडणुकीमध्ये निवडून यायचं आणि तिकडे मोदी, इंदिरा, आपल्या गांधी, शरद पवार साहेब त्यांचं ऐकायचं, इकडे समाजाचं ऐकायची काही गरज नाही। पण त्याच्या पुढचं महत्वाचं, आम्ही पुढे असं म्हटलेलं होतं की समाजाच्या संमेलनाला येताना तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षात असा, तुमचे जोडे काढून कार्यक्रमाला या, परंतु परत जाताना आठवण
200-2.5 कोटी लोक रस्त्यावर आले, सगळ्याच पक्षाचे लोक आपल्या सोबत होते, पण माझ्या निमंत्रणाने सांगा सभागृहात गेल्यावर किती जण बोलले? ही लोकशाही आहे का भारतामध्ये? अरे भारतात लोकशाही आहे, ही सर्वात मोठी एक प्रकारची भ्रमपसरा पैदा केलेला आहे। लोकशाही बाबासाहेबांनी दिली, लोकशाही निर्माण झाली, आणि दुसरी एक अंधश्रद्धा आपल्याकडे आहे की युरोपियन राष्ट्रवादामध्ये फ्रान्समध्ये क्रांती झाली, रशियामध्ये क्रांती झाली, काही काही समाजवाद आला, भांडवलवाद आला, मार्क्स आला, अमकं झालं तमकं झालं। हे खरं आहे, फ्रान्समध्ये क्रांती झाली, मग लोकशाही त्यानंतर भारतात झाली। बाबासाहेबांनी याचं उत्तर देऊन ठेवलेलं आहे, ज्याने आपल्या देशाचं संविधान लिहिलं। बाबासाहेब म्हणाले, बाबासाहेबांनी संविधानामध्ये मूल्य घातलेले समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय। तेव्हा बाबासाहेबांवर टीका झाली की फ्रान्सच्या लोकशाहीतून बाबासाहेबांनी हे घेतलं, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलेलं आहे, ते म्हणाले की समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मूल्य घेण्यासाठी मला फ्रान्सला जायची गरज नाही, ही मूल्य माझ्या डोक्यात आली, त्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य माझ्या नजरेसमोर होतं, की या भारताची सर्वात मोठी गौरवाची गोष्ट। ज्या विचारवंतांनी तुम्हाला सांगितलं की भारताला लोकशाही फ्रान्समधून मिळाली, युरोपमधून मिळाली, माझी तुम्हाला विनंती आहे, आणि जगाला लोकशाही देणारा भारत हा देश आहे, आणि त्याचं उगमस्थान छत्रपती शिवाजी हा राजा आहे, हे जोपर्यंत आमच्या डोक्यात जात नाही तोपर्यंत सत्ता बदल अशक्य आहे। आणि म्हणून ही लोकशाही समाज व्यवस्थाच आम्हाला कळली नाही, आणि वास्तवावर बोलायचंच नाही। आमच्या डोक्यात नुसतं सांगितलं, तुम्हाला रोमॅन्टिसिझम लई आवडतंय आणि भीती, म्हणजे ग्रामची नावाच्या विचारवंताने मांडून ठेवलेलं आहे की सत्ता ही कशाच्या बळावर टिकते, तर दमन आणि सहमती हे दोन सूत्र त्यांनी मांडलेले आहेत। जे ऐकत नाही त्यांच्या डोक्यात भीती घाला, आणि जे येडे आहेत ते भक्त बनवा, ते तुमचं कोणत्याही पद्धतीने समर्थन करतील। आणि म्हणून सत्ताधाऱ्यांनी नेमकं काय करतात, भारतातला संघर्ष काय आहे समजून घ्या। भारतातला संघर्ष हा राजकीय संघर्ष जो आहे हा काँग्रेस विरुद्ध भाजप नाही, इथला संघर्ष राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना नाही, कम्युनिस्ट विरुद्ध बीजेपी असा हा पक्षीय भारतातला संघर्ष लोकशाही राज्यव्यवस्थेचा गरबा करून नाही, उद्धव ठाकरे विरुद्ध फुटलेला ईडीचा गट तसा सुद्धा संघर्ष भारतातला राजकीय नाही, हिंदू किंवा मुसलमान असा सुद्धा संघर्ष, दलित किंवा मराठा असा सुद्धा राजकीय संघर्ष भारतातला नाही। माझी आपल्याला विनंती आहे, भारतातला जो राजकीय संघर्ष आहे तो ब्राह्मणी फॅसिझम विरुद्ध समतावादी लोकशाही असाच संघर्ष। हे दोनच सत्तेचे गट भारतामध्ये आहेत, हे दोनच गट आहेत सत्तेचे। तुम्ही कोणत्या गटात सामील व्हायचं, तुम्ही कोणत्या पक्षाचे, हा कमी महत्वाचा मुद्दा आहे। म्हणून माझी सर्व पक्षातल्या मराठ्यांना, कुणब्यांना विनंती आहे, तुम्हाला एकमेकांचे कपडे करायची काय गरज आहे? दोन शंकराचार्याचे कधी भांडण झालं? कधी फडणवीस आणि गडकरींची मारामारी झाली? कधी दोन कुलकर्णी देशपांडे एकमेकांच्या अंगावर चिखलपण केले, जाऊन त्यांच्या कोर्टात केसेस झाल्या, न्यायाधीश ते वकील ते आहे, पण त्यांचे कधी भांडण झाले? पण आम्ही एकमेकांच्या जीवावर उठलो, हे राजकारणाचं विकृत भूत तुमच्या डोक्यात कुणी घातलं? इथे जर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असता तर तुम्ही या कम्युनिझम, त्यापेक्षा या देशातली हिटलर हुकुमशाही ब्राह्मणवादी व्यवस्था जी या बहुजनांना कमी लेखते त्या विरोधात तुम्ही संघर्ष केला असता। म्हणून नाईलाजाने इथे खरोखरच मराठ्यांची सत्ता आहे का? मी अतिशय जबाबदारीने सांगतो की मराठा समाजाचे तुम्हाला मुख्यमंत्री, आमदार, खासदार दिसतील, परंतु राजकीय सत्ता मराठ्यांच्या ताब्यात दिसत असली तरीही हे राजकीय सत्तेतले मराठे किरकोळ अपवाद सोडले तर हे सांस्कृतिक सत्तेचे गुलाम आहे, हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या। त्यांची हिंमत नाही ग्रामीणच्या विरोधात बोलायची। एक कोशानी नावाचा माणूस आहे, केडर त्यांनी तयार केला। अरे उच्च न्यायालय सांगते ह्या 12ला मान्यता देऊन देते, कचऱ्यात फेकून देते, हा एक केडर, वाईट आहे की चांगला आहे नंतरचा मुद्दा आहे। ही पॅरलल यंत्रणा आरएसएसने उभी केली या देशामध्ये। त्यांनी न्यायपालिकेत माणसं घातली, धर्मव्यवस्थेत माणसं घातली। नोटबंदी झाल्यावर पहिलं स्वागत करणारा होता तो आरएसएसची आर्चक्रांती चालवणारा माणूस तुमच्या औरंगाबादचा, तो म्हणायचा कॅशलेस व्यवस्था आली पाहिजे।
आणि जेव्हा 2000ची नोट मोदींनी काढली तर तोच त्याचं कौतुक करत होता आणि आम्ही त्याच्यात गुंग होतो. त्याच्यात चीप बसवली कुठे ठेवायची एक बी नव्हती तुमच्याकडे. तुम्हाला रोमॅन्टिसिझम मध्ये अडकवलेलं आहे. 370 बंद झाल्याबरोबर आम्हाला सांगितलं गावात पारावर मराठ्यांची पोरं त्यांची लग्न होत नाही ते चर्चा करायला लागले. अरे लई भारी झालं म्हणजे काय भारी झालं, आता काश्मीरला शेती घेता येते म्हणून, काश्मीरच्या मुलीबरोबर लग्न करता येते. अरे तुझ्या सख्या मामाने पोरीला हिरी ढकललं पण तुझ्याबरोबर लग्न केलं नाही. काश्मीरची पोरगी तुला घेणार आहे. आणि किती जणांनी जमिनी घेतल्या काश्मीरला जाऊन. आता गुंट्याच्या शेतीवर मराठी आले. कुठल्या विषम व्यवस्थेच्या आम्ही बळी आहोत. कसलं विश्वगुरु आहे. थाळ्या बाजून दिवे लावून आणि घाण गॅस मधून पाईप काढून तुम्ही काय विश्वगुरु होणार आहे. काय व्यवस्था आहे भारताची. कशा पद्धतीने तुम्ही विचार करा. जागतिक भूक निर्देशांक आलेला 2022चा. अरे देशाच्या 200 देशामध्ये भारत भूक निर्देशकामध्ये 121व्या नंबरवर आहे आणि आपल्यावर अफगाणिस्तान आहे. पाकिस्तान आपल्यावर आहे आणि आपण त्याच्या खाली आहोत. तुम्ही विचार करा. जागतिक लिंग निर्देशांक आहे 140व्या क्रमांकावर भारत आहे. शैक्षणिक निर्देशांक 191 देशामध्ये 145व्या क्रमांकावर भारत आहे. टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी, मफतलाल, गोदरेज हे 5 लोक एकत्र आले तर देश विकत घेऊ शकतात एवढा पैसा त्यांच्याकडे. भारताचा 50% अर्थव्यवस्थेतला पैसा मगा सौरभदानांनी सांगितलं रिझर्व्ह बँकेने त्याचे कर्ज राईट ऑफ करून तुमच्या माती EMI घातलेला आहे. आणि तुमच्या डोक्यात दहशत आहे की पॅन आधारला जोडायचं की आधार पॅनला जोडायचं. 3-3 महिने जातात तुम्ही आधारचा नंबर चेंज करायला, नंबर लागत नाही. आणि 50,000 रुपये सोयाबीन विक्रीला घेऊन गेलं तर बँकेचे मॅनेजर गुन्हेगारासाठी तुमच्याकडे बघते म्हणते कुठून पैसे आणला सांग. हे कुठलं विश्वगुरु व्हायचं लक्षण आहे. व्यवस्था कुठे आहे. आणि म्हणून हा संघर्ष एका पक्षाच्या विरोधात नाही, हा जातीय संघर्ष आहे, धार्मिक संघर्ष आहे, हा फॅशिझमच्या विरोधातला संघर्ष आहे. आणि म्हणून सर्वंकष सत्ता काय असते ती कशी राबवावी त्याचं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. अलीकडच्या काळामध्ये महाराज सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू छत्रपती हे 2 राजे झाले म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं लोकशाही या देशात येऊ शकली. मराठा समाजाच्या संदर्भात मी अत्यंत गांभीर्याने सांगू इच्छितो. भावंडांनो, तुम्ही विचार करा की जसं बीड जिल्ह्याची ख्याती आहे किंवा बीड जिल्ह्याबद्दल बोललं जातं की महाराष्ट्रातल्या सगळ्या ऊसाच्या ऊसतोड करणाऱ्या शेतकऱ्यांना, कारखान्यांना बीड जिल्हा हा ऊसतोड मजूर करण्यासाठी जशी त्याचं नाव आहे, तसं महाराष्ट्रातला मराठा समाज हा सर्व प्रकारच्या राजकीय पक्षाला झेंडे घेऊन नाचणारा, कार्यकृत्य पुरवणारा समाज म्हणून या समाजाची ओळख निर्माण झाली. ही चांगली आहे का वाईट आहे गोष्ट लक्षामध्ये घ्या. आमचे आमदार किती पॉलिसी मेकर मध्ये आहेत. एक पंजाबराव देशमुख सोडले तर प्रत्यक्ष पॉलिसी निर्णय घेण्यामध्ये किती मराठा समाजातल्या नेत्यांचा समावेश होता याचा तुम्ही विचार करा. खरंच मराठ्यांची सत्ता राहिली असती तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाईट आणि कलंकित करण्याचं धारिष्ट झालं असतं का. आम्हाला आरक्षण मागण्याची वेळ आली असते का भावंडांनो याचा तुम्ही विचार करा. म्हणून ही लढाई फॅशिझम आणि समता या 2 सूत्रावर उभी आहे. 24 सप्टेंबर 1925 डिसेंबर 1949ला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये भाषण केलं होतं आणि त्यांनी सांगितलं ही जी लोकशाही भारतामध्ये आता प्रजासत्ताक लागू होईल तर याबद्दलचे 3 धोके बाबासाहेबांनी सांगितले. पहिला धोका बाबासाहेबांनी सांगितला की या देशामध्ये लोकशाही आली याचा अर्थ ही फक्त राजकीय लोकशाही आलेली आहे. म्हणजे तुम्हाला कुणालाही आमदार खासदार होता येईल, निवडणुकीला उभं राहता येईल. एक व्यक्ती एक मूल्य आणि एक व्यक्ती एक मत ही 2 सूत्र भारताच्या संविधानामध्ये आहेत. एक व्यक्ती एक मत आलं पण एक व्यक्ती आणि एक मूल्य निर्माण झालेलं नाही याची गंभीरपणे आपल्याला नोंद घेण्याची गरज आहे. जे लोक राजकारणाला शिव्या देतात, राजकारण वाईट आहे म्हणतात, ते बसताना सुद्धा आमदारासारखं खासदारासारखं बसतात. कारण प्रत्येकाला राजकीय आकर्षण आहे. माझी आपल्याला विनंती आहे राजकारण वाईट नाही हा भागुलबुवा तयार केला गेलेला आहे. या देशातलं शोषण धर्मपुरोहितांनी केलं. या देशातलं सर्वाधिक शोषण प्रशासनाच्या दलालांनी केलं. न्याय व्यवस्था भ्रष्ट झालेली आहे. जस्टिस लोया, बिल्किस बानो किंवा इतर अनेक प्रकरणं काढले गेल्या 70 वर्षातले न्यायपालिका कुणाच्या बाजूने उभं राहिलेली आहे. कधीतरी सुमोटो याचिका दाखल करून
करून घ्यावी. या देशातल्या सुप्रीम कोर्टाला वाटलं का की या देशातल्या 18 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याला जबाबदार कोण आहे, असं का सुप्रीम कोर्टाला कधी वाटलेलं नाही? मग ही न्यायपालिका ही तुमच्या विचाराची समर्थक आहे का? आणि म्हणून जर न्यायपालिका राज्य कसं चालवावं याचा निर्देश देत असेल तर भारतीय लोकशाहीला काही अर्थ उरलाय का याचा पण तुम्ही विचार करा भावंडांनी. आणि म्हणून ही गंभीर लढाई आहे. ही जाती धर्म वंश आणि प्रांत भाषांमध्ये विभागायची आपल्याला नाही. हे लोक तुम्हाला वेगळा संघर्ष दाखवतील. आता कर्नाटक महाराष्ट्राचा संघर्ष सुरू आहे गेल्या 50 वर्षापासून. हे प्रांतवाद काढतील, हे भाषावाद काढतील, हे धर्मवाद काढतील, हे जातीवाद काढतील. माझी तुम्हाला विनंती आहे, यांनी कोणताही वाद काढला तर त्याला बळी पडू नका. तुम्ही फॅसिझम, पुरोहितशाही आणि धर्मांधतेच्या विरोधातच सैनिक म्हणून उभे राहा, तर लोकशाही जिवंत राहील. ती लढाई आहे. त्यासाठी अपरिहार्यपणे ब्रिगेडला राजकारणामध्ये यावं लागलं. आमची शिवसेनेवर आता युती झालेली आहे. लोकांनी आम्हाला प्रश्न विचारले, तुम्ही कशाला राजकीय पक्ष काढला? तुमच्याकडे आमदार नाही, खासदार नाही, काहीच नाही. किती लोक तुम्ही निवडून येणार आहे? तो राष्ट्रवादी तर मराठ्याचाच पक्ष आहे, तुमचेच लोक आहेत. आम्हाला प्रश्न विचारणारा साधा मुद्दा आमचा त्यांना आहे, तुम्ही लग्न कशासाठी केलं? असं विचारलं तर काय उत्तर आहे तुमच्याकडे? मुलं बाळ जन्माला घालायचे, संसार करायचे, वंश सातत्य टिकलं म्हणजे एवढं साधं उत्तर आहे ना. आता ज्या अर्थी आम्ही पक्ष काढलाय तर ग्रामपंचायत ते राष्ट्रपती ही सगळी पदं ब्रिगेडला घेण्यासाठीच आम्ही पक्ष काढलाय. मी तुम्हाला रोमॅन्टिसिझममध्ये देत नाही, कधी होईल हे सांगत नाही, पण एक दिवस असा असेल की भारतीय संविधानाचा विजय झालेला असेल आणि 100% कायदे व्यवस्था या देशात लागू करायची असेल तर जातीपेक्षा तुम्हाला विचाराचे लोक निवडून पाठवावे लागतील, तर संविधान अबाधित राहील. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखाने किती मोठं राजकारणामध्ये माणसं होती. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंढरीनाथ पाटील, केशवराव जेडे, क्रांतिशील नाना पाटील, भाई उद्धवराव पाटील ही आभाळा एवढी माणसं आहेत. सरदार वल्लभभाई पटेल, खासदार विठ्ठलभाई पटेल, भगतसिंग ही सगळी लोक तुम्ही बघा. ब्रिटिश काळाच्या नंतर जेव्हा राजकीय स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ही व्यवस्थेत कशा प्रकारे काम करत होती. आणि बाबासाहेब आणि भाऊसाहेबांचं उदाहरण जगातलं सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे. जेव्हा हाऊसमध्ये बाबासाहेब होते, हिंदू कोड बिल मानलं, पंजाबरावांनी मुद्दे मांडले शेतकरी कर्जमुक्तीचे, तेव्हा तत्कालीन सरकारने ते मान्य केले नाही. तेव्हा या दोघांनी असा निर्णय घेतला की लोकांनी विश्वास टाकून आम्हाला निवडून पाठवलंय आणि आमच्या समोर आमच्या समाजाची माती होत असेल तर आम्ही मंत्री राहणार नाही. मंत्रिपदाला लाच मारली, समाजात येऊन प्रबोधन केलं. बाबासाहेबांनी 3 पक्ष काढले. अरे आज समाजाचं नाव सांगतात, जातीचं सांगतात, फुलेशाह आंबेडकर म्हणतात, पण लाटा घातलं तरी मंत्रीपद सोडत नाही. त्यांना समाजाचे घटक म्हणणार आहे का? म्हणून तुम्ही विचार करा, लोकशाही ही सर्वोच्च व्यवस्था आहे, पण ती अबाधित ठेवणारी माणसं आपण निर्माण केली नाही तर रोमॅन्टिसिझम जन्माला येईल. रोमॅन्टिसिझम आणि स्वप्नाचे सौदागर हे जास्त खतरनाक आहे. म्हणून त्याच्या विरोधात वेगळ्या पद्धतीने आपल्याला संघर्ष करावा लागेल. भावंडांनो, बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आता फक्त प्रजासत्ताक लागू झालं म्हणजे राजकीय लोकशाही लागू झालेली आहे. आणि त्या लोकशाही पुढे 3 धोके आहेत. पहिला धोका आहे राजकीय पक्ष निर्माण होतील आणि लोकहितापेक्षा स्वतःच्या पक्षाच्या धोरणाला महत्त्व जास्त देतील तर भारताची लोकशाही धोक्यात येईल. दुसरा धोका बाबासाहेबांनी सांगितला विभूती पूजेचा. कारण इथली माणसं वेडी आहेत. आपलं सगळं संसाराचं ओझं कुणाच्या तर खांद्यावर टाकून मोकळं होण्यात त्यांना धन्यता वाटते. अनेक लोक महाराजांमुळे लेकरं झाले म्हणून समाधानात राहतात. इतका आत्मविश्वास गेलेला आहे. आणि म्हणून इतकं रोमॅन्टिसिझम इतकं आवडतं लोकांना की कुणीतरी आपल्याला दुःख निवारण करणारा पाहिजे. तू इथे कष्ट भाऊ, आत्महत्या कर, मग खप, पण स्वर्गात तुझी आयुष्य आहे सांगणारा या देशाचं धर्मशास्त्र. आणि म्हणून त्याला लाच मारावा लागेल. संकल्पना सगळ्या बदलाव्या लागतील. मग आमची ताई बोलत होती की मराठी, आपणही म्हणतो की मराठा स्त्रीने जर पराक्रम गाजवला, ती मंत्री मुख्यमंत्री झाली, सैन्यात गेली, काही चांगलं काम केलं की तिला आपण मर्दानी म्हणतो. अरे कुठून आला कन्सेप्ट? आमचं तर म्हणणं आहे सेवासंघ मातृसंस्थेवर उभा आहे. आमचं म्हणणं आहे की एखादा पुरुष जर कर्तव्यावर निघाला तर त्याला विशेषण लावलं गेलं पाहिजे की वारे भाजप खरा हा जनानी आहे, तर तुम्हाला लोकशाही कळेल. कशाला पाहिला मर्दानी व्हायला पाहिजे? जिजाऊ काय लहान होते का? अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, ताराराणी, येसुबाई, उमाबाई दाभाडे, रमाई
मातब्बर स्त्रिया झाल्या. हे वर्णव्यवस्थेचं विष धर्मव्यवस्थेतून आलेलं आहे. आणि म्हणून राजसत्ता आणि धर्मसत्ता ही तुम्हाला एका कोणातून बघता येणार नाही. एकमेकाला छेद देणारी व्यवस्था आहे. आणि म्हणून ह्या 5 सत्तापैकी एखादी सत्ता तुमच्या हातात नसेल तर लोकशाहीला कुठलाही अर्थ उरत नाही. म्हणून भावंडांनो, तुम्हाला जर वाटत असेल की 2014 पासूनच देशाचं चित्र बिघडलंय तर एवढं खरं आहे की 2014 पासून याचा वेग वाढलेला आहे. पण ती गाडी केव्हा सुरू झाली होती? 1885 ला. चंद्रकांत वानखेडेने पुस्तक लिहिलेलं आहे, गांधी काम करत नाही. आणि त्याने एक सिद्धांत मांडलेला आहे की भारतातली राजकीय लढाई काय आहे तर पेशव्याकडून सत्ता ब्रिटिशांकडे गेली. पेशवे चित्पावन ब्राह्मण होते. आणि 1885 ला जेव्हा काँग्रेस स्थापन झाली तेव्हापासून चित्पावन ब्राह्मणांच्या डोक्यात एक बसलेला आहे की ब्रिटिश गेल्यानंतर आमच्या चित्पावनाचं राज्य पुन्हा या भारतावर आलं पाहिजे. ती म्हणजे भारतातली लोकशाही. पक्ष बाजूला सोडून द्या. सुरुवातीला बीजेपी नव्हती, काँग्रेसमध्ये कोण होते? दीनदयाळ आपले जे काही हेगडेवार आहेत त्यांनी RSS ची स्थापना केली, काँग्रेसचे सदस्य होते. तुम्ही विचार करा, मदन मोहन मालवीय ज्यांनी हिंदू महासभेची स्थापना केली, 3दा काँग्रेसचे अध्यक्ष होते. आणि म्हणून जोपर्यंत जनसंघाची 51 स्थापना होत नाही श्यामाप्रसाद मुखर्जीच्या माध्यमातून, त्याआधी राजकारणामध्ये हे कोण होते? लोक सगळे व्यवस्था बळकट करणारे, भक्कम करणारे. तिथून त्यांनी पायाभरणी सुरू केली. धर्माच्या क्षेत्रात माणसं तयार केली, ज्ञानाच्या क्षेत्रात तयार केली, विज्ञानाच्या क्षेत्रात तयार केली. आणि त्या पद्धतीने त्यांची व्यवस्था झगडत गेले. आणि आम्हाला रॉ मटेरियल म्हणून बहुजन समाजाला वापरलं गेलं. माझी आपल्याला विनंती आहे, लोकशाहीमध्ये आम्ही सांगतो सख्या भावाला सख्या भावाच्या विरोधात निवडणूक लढवता आली पाहिजे. पण निवडणूक झालेल्या दुसऱ्या दिवशी एका ताटात तुम्हाला जेवता आलं तर भारताची लोकशाही तुम्हाला समजली. आणि म्हणून आज तुम्ही बघा, आज सत्ता खरंच मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे का प्रधानमंत्र्यांच्या हातात आहे का? आज सर्वोच्च सत्ता ईडी झालेली आहे भारतात. अजितदादा हळू आवाजात बोलतात, त्यांना ईडीचे कार्ड त्यांच्या खिशात आहे, ते हात लावतात आणि हळू बोलतात. त्यांना फडणवीस असेल त्यांची भीती नाही आहे मोदींची. ते ईडी बघितलं की आवाज खाली येतो त्यांचा. किती मोठी दहशत आहे ईडीची. हे ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, हे RBI असेल, हे सगळ्या गोष्टी ह्या गोरगरीब कष्टकरी लोकांच्याच नशिबात कशा येतात. आणि म्हणून ह्या संकल्पना तुम्ही नीट समजून घ्या. या देशातली व्यवस्था जर तुम्हाला समजली तर खरा संघर्ष तुम्हाला कळेल. म्हणून भावंडांनो, हे सगळे जातीय, धार्मिक, काल्पनिक भेद हे थोतांड आहे. कधी कम्युनिस्टांना शिव्या द्यायच्या, कधी साम्यवाद्यांना शिव्या द्यायच्या. बाबासाहेब म्हणाले, अरे कम्युनिस्टाचा भारतातल्या गुलामीचा काय संबंध आहे? हे इथे आम्हाला RSSने नेहमी सांगायचं की मार्क्सचा हा कम्युनिस्टवाद संपला पाहिजे. आणि कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करणारा ब्राह्मण श्रीपाद अमृत डांगे RSSचा माणूस. मुस्लिम लीग स्थापन केली, मूलतत्ववाद, मुस्लिमांमध्ये सुद्धा RSS करण्याचा विचार आला पाहिजे असं मानणारे लोक तयार केले, उलेमा तयार केले, मौलवी तयार केले. जो मूलतत्ववादाचं समर्थन करतो तो जाती आणि धर्मातला मूलतत्ववाद हा लोकशाहीला विरोधक असतो. तो कोणत्याही जाती धर्माचा असला तर त्याला विरोध ही आपली प्रामाणिक भूमिका असते. हे कुठून आले मुस्लिम लीग, कुठून आले फॅसिस्ट, कुठले कम्युनिस्ट आहे? बाबासाहेब म्हणाले, अरे भांडवलदाराच्या विरोधात बोलताना तुमचं तोंड फाटतं, पण या देशातल्या ब्राह्मणवादाच्या विरोधात तुम्ही कधी बोलणार आहे? ब्राह्मण आणि भांडवलवाद हे दोन या देशातले लागलेले सर्वात मोठे शत्रू आहेत. आणि मग यांचा विध्वंस करणं ही खरी लोकशाहीच्या स्थापनेची गुज आहे, हे बाबासाहेबांचं म्हणणं होतं. दुसरा, मी समारोपाकडे येतोय, दुसरा सर्वात महत्वाचा संघर्ष जो बाबासाहेबांनी सांगितला धोका लोकशाही पुरता, तो म्हणजे विभूती पूजेचा. बाबासाहेब म्हणाले, माझा एक मित्र एका राजकीय पक्षामध्ये आहे, तर त्याला मूल जन्माला आलं. त्याने काय केलं, आपल्या बायकोचा, आपल्या लेकराचा आपला फोटो त्याचा फ्लेक्स लावला चौकामध्ये. आणि तो ज्या राजकीय पक्षामध्ये काम करतो त्याच्या हायकमांड पासून सगळ्यांचे फोटो त्याच्यावर टाकले. आणि खाली एकच वाक्य लिहिलं की तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच मला हे शक्य झालं. ही विभूती पूजा आहे. म्हणून एका व्यक्तीच्या मागे माझं भलं करेल, ही लोकशाहीला घातक व्यवस्था आहे असं बाबासाहेब म्हणाले. तुम्हाला चिकित्सा करता आली पाहिजे. तुम्ही विचार स्वीकारायचे काही नंतरचा मुद्दा आहे, पण धर्मचिकित्सा ही प्रत्येक चिकित्सेचा प्रारंभ आहे. आणि म्हणून तत्वज्ञानामध्ये चिकित्सेला महत्व असलं पाहिजे. आणि त्यानंतर निर्माण झालेला विचार लोकशाही स्वरूपातला तुम्ही शिका. तिथे तुम्हाला फक्त मानवतावाद दिसेल. अजून 10-15 वर्षानंतर राष्ट्रवाद सुद्धा एक थोतांड असेल. जगाच्या सीमा संपुष्टात आलेल्या असतील. जगाचं एक डॉलर
एक नवी व्यवस्था उदयाला येण्याची शक्यता आहे. त्या व्यवस्थेमध्ये मराठ्यांचं, कुणब्यांचं, भारतीयांचं स्थान काय राहणार आहे आणि या जगदंबा व्यवस्थेला सामना करण्याची ताकद आमच्या लोकशाहीने आमच्या लोकांना दिलेली आहे का याचा तुम्ही विचार करा. अरे मराठ्यांचे 2.5 लाख रस्त्याला आले. मी अनेक मोर्चे अटेंड केलेत. महानगरामधल्या मोर्चामध्ये 15% लोक असे होते त्यांनी जिल्हाच पहिल्यांदा बघितला. मराठा समाजाचा माणूस अमेरिकेला जातो, मुंबईला जातो, म्हणतो मेल्यावर माझं मड गावात येऊन जा. आमचं म्हणणं आहे गावातल्या शेतकऱ्याला स्वप्न पडलं पाहिजे की न्यूयॉर्कच्या थेम्स नदीच्या किनाऱ्यावर माझं स्मारक झालं पाहिजे. तशी स्वप्न बघा. ही खरी विचाराची क्रांती आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला राजकारण शिकवलं. राजकारणाच्या माध्यमातून हा शब्द बदनाम केला गेला. राजकारण म्हणजे खोटेपणा म्हणजे राजकारण असा शब्द रूढ झाला. पक्षाचं तत्वज्ञान म्हणजे राजकारण असा शब्द रूढ झाला. म्हणून भावंडांनो, राजकारणाचा मूळ अर्थ ही नीतिमत्ता, व्यवहारवाद आणि प्रशासन अंमलात आणणारी कायदे व्यवस्था आणि ती सत्ता केवळ राजकीय राज्यकर्त्याच्या अस्तित्वामुळे नव्हे तर धर्मशास्त्र आणि न्यायपालिका आणि प्रशासनावर ती जिवंत राहते. म्हणून ही चतुसूत्रीची मूठ एकत्र केल्याशिवाय सत्तेचा अर्थ तुम्हाला कळत नाही. शिवाजी महाराज छत्रपती झाले. काय झाले छत्रपती? तर धर्मव्यवस्थेवर सुद्धा कायदे करण्याचा, त्यांचे निवाडे करण्याचा आणि ब्राह्मणाला सुद्धा शासन करण्याचा अधिकार छत्रपती झाल्यावर शिवाजी महाराजांना प्राप्त झाला. म्हणून लोकशाही आहे. म्हणून बाबासाहेब म्हणाले की माझ्या लोकशाहीचं मूलस्थान हे छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यव्यवस्था. तिसरा धोका बाबासाहेबांनी सांगितला, आता फक्त राजकीय लोकशाही निर्माण झालेली आहे. पुढील काळामध्ये तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करावी लागेल. तुम्ही फक्त मंत्री आमदार झाले आणि आर्थिक विषमता आणि सामाजिक विषमता समाजात कायम राहिली तरी लोकशाही हुकुमशाहीमध्ये परावर्तित होईल, हा बाबासाहेबांनी इशारा दिलेला होता. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, बाबासाहेबांचं स्वप्न होतं एक पॉलिटिकल स्कूल काढलं पाहिजे आणि सत्शील राजकारणी कसा असावा त्याचं प्रशिक्षण असलं पाहिजे असं स्वप्न त्यांनी बघितलं होतं. पण दुर्दैवाने ते निर्माण त्यांचं लवकर झालं, ते स्वप्न वास्तवात आलं नाही. म्हणून कुठल्याही लोकांना राजकारणामध्ये आणून ते पक्षीय गुलामगिरीमध्ये त्यांना लादण्यात आलं. बघा, सौरभ खेडेकरांनी सांगितलं भारतात लोकशाही आहे, पण भारतातल्या लोकशाहीला मालक आहे. इथे हायकमांड तो पक्ष चालवतो आणि हायकमांडच्या पापणीच्या विरोधात वर बघायची हिंमत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यामध्ये नाही. अपवाद असतील, त्यांना वंदन आहे, दंडवत आहे, ते दाखवा आणि त्यांचं दर्शन घेऊ. हीच व्यवस्था लोकशाही व्यवस्था आहे. म्हणून बहिणींनो आणि भावांनो, त्या सामाजिक व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर आम्ही द्वेषावर उभे नाही, आम्ही समतेवर, मानवतावादावर आणि लोकवादावर, सृजनशील तत्वज्ञानावर आम्ही उभे आहोत. कारण आम्ही निर्माते आहोत. आम्ही ही सृष्टी जन्माला घातलेली आहे. आम्ही शेती केली, आम्ही जगलो. आम्ही म्हणतो तुम्हाला माहिती आहे, आमचे लोक ग्लोरिफिकेशन म्हणून वापरले गेले आणि म्हणून फडणवीस किंवा मोदी, शहा वगैरे, फडणवीस जाऊ द्या, मोदी, शहा, बहुजनातले जे लोक तुम्हाला भाजपमध्ये दिसतात, शिवसेनेत दिसतात, कुठल्याही नेत्यामध्ये दिसतात, त्यांचे आयडॉल आणि हँडलर वेगळे आहेत. आपण यांचे फक्त चेहरे बघतो, पण यांचे हँडलर रेशीम बागेत बसलेले आहेत. आणि मराठा सेवासना फक्त मुळावर घाव घालतं, खांद्या छापण्याला आमच्याकडे वेळ नाही. आमची लढाई दोनच गोष्टीवर उभी आहे. तुमच्या समाजाचा माणूस तुमच्या विरोधात बोलत असेल तर त्याला दोष देऊ नका, त्याचा हँडलर आहे. तुमच्या दम असेल तर हँडलरला बोला, त्याच्याशी लढा. आपण आपसातले कपडे काढू, जे जिंकत त्याच्या बाजूला ते शिक्का लावते, ते नसते. तुमचा भाऊ म्हणून जाते, त्याला तुम्ही काय करणार? म्हणून हे राजकारण नव्हे, ही झुंडशाही आहे. हे फॅसिस्टांचं तत्वज्ञान आहे. ग्रामची म्हणाला दमन आणि सहमतीच्या सूत्रावर या जगातली सत्ता उभी केली गेलेली आहे. आणि म्हणून हे लाचारीतलं दमन आणि असुरक्षिततेतली ही भीती, ह्या दोन गोष्टीला जो लाथ मारतो तो खरा लोकशाहीवादी असतो. म्हणून ती लोकशाही भारतात आणणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून संभाजी ब्रिगेडला कधी यश येईल माहिती नाही. मी मुंबई नाशिकच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की हमारे पास कोई डीएम नहीं, सीएम नहीं, हमारे पास कोई आमदार नहीं, खासदार नहीं, मगर लेकिन हम दावे के साथ कहते हैं कि आमदार, खासदार, डीएम, सीएम से हम कम नहीं. आम्ही होईल तेव्हा पण आम्ही देशाचे मालक स्वतःला समजतो. बसताना आमदारासारखे बसतो, उठताना खासदारासारखे उठतो. चांगली गोष्ट आहे. म्हणून राजकारण वाईट नाही. राजकारण करिअर म्हणून करा. राजकारणाला त्रास त्याला लोक शिव्या देतात, पण तेवढा त्रास कोणाच माणसाला नाही. आणि राजकारणासाठी सर्वात मोठी खुशखबर, 15 दिवसापूर्वी केंद्रीय विद्यापीठात संशोधन आलेलं आहे. जे पूर्ण वेळ राजकारण करतात ते 100 वर्षाच्या आत मरतच नाही, त्यांना दीर्घायुष्य मिळतं. कारण त्यांचं डोकं 8 अंगाने काम करतं.
त्याच्यामुळे हे वाईट नाही, पण राजकारणात या समाजाची बैमानी करून शोषकांची दलाली करू नका. आणि ही दलाली कराल तर तुमचे पाय छाटण्यासाठी शिवशाहू फुले आंबेडकरांचे लोक रस्त्यावर उतरतील आणि लोकशाही अबाधित ठेवतील. ही लोकशाही आणि परिवर्तनाची दिशा आहे. एथनाटाईज केलेला आहे, रोमॅन्टिसिझम मध्ये आम्हाला अडकवलेलं आहे. सगळ्या चित्रपट, कहाण्या, बलात्कार करणारे राजकारणी, पाटील हे सगळे दहशतवादी दाखवले गेलेले आहे. मराठा समाज म्हणजे खुंकार, विकृत, विषारी समाज म्हणून साहित्यातून लिहिलं गेलेलं आहे. माफ करा, पण मराठ्यांचं राजकारण मी एका वाक्यात अनेकदा सांगितलेलं आहे की काही काळ आम्ही थोडे यशवंत होतो, थोडा वसंतही आमच्या जीवनात खुलला होता. पण शंकराने जे तिसरा डोळा उघडला त्याचे एवढे चटके 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 बसत गेले. आणि काय सांगावं, शरदाचा चांदण्याचा आमचा तर काही संबंधच नाही. यशवंतरावापासून आताचे मुख्यमंत्री शिंदेपर्यंत सगळे लोक ज्यांना मराठा समजतात, दुर्दैवाने हे नेते स्वतःला मराठा समजत नाही. हे मराठा समाजाचं दुखणं आहे. माय जेऊ घालणं, बाप भीक मागू देणं अशी समाजाची अवस्था झाली. आणि एक आपल्याकडे अशी पद्धत आहे, महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरामध्ये, कोणत्याही महानगरामध्ये मोठा प्रोजेक्ट उभा राहिला, चांगली हॉटेल उभं राहिलं, चांगली इमारत उभी राहिली की त्याच्यात शरद पवारचा हिस्सा आहे म्हणायची एक पद्धत आहे. आणि मग शरद पवार साहेब म्हणजे तुमचा मराठ्याचाही आहे, भुसारायचाही आहे, जाधवाचाही आहे, पवारचाही आहे, गायकवाडाचा आहे. अरे तो आम्हाला ओळखत नाही, आम्ही त्यांना ओळखत नाही. त्यांचे जावाई वेगळे, जयंत पाटलांनी वेगळा जावाई केला, पवार साहेबांनी वेगळा जावाई केला, ते आम्हाला मराठा समजत नाही. आता कोण लग्न करावं? आता शेतकरी मराठा एक नवी महाराष्ट्रासारखी जात तयार झालेली आहे. मामाची पोरगी सुद्धा त्याच्याबरोबर लग्न करायला तयार नाही. मामा पहिलं सांगते बहिणीला, आपलं नातं मोडलं तरी चालेल, पण तुझ्या कर्तबगार कार्याला मी माझी पोरगी देणार नाही. पण हे मामा, तुम्ही जेव्हा जिल्हा परिषद सदस्य व्हा, पंचायत समिती सदस्य व्हा, ते म्हणते माझ्या भाच्यासारखा भाचाच नाही. त्याच्यामुळे पॅरलल राजकारण वाईट नाही, पण सर्व क्षेत्रामध्ये, सत्ता याचा अर्थ सर्व क्षेत्रामध्ये आपली लोक घालणे ही खरी. फुललेला आहे कापसाला चंद्र चोरू चोरू आहे, तरी माय माऊलीची मांडी उघडीच आहे. शेकडो वेळा चंद्र फुलाला तारे फुलले, रात धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात आमची जिंदगी बरबाद झाली. हे कुंड्याचं वास्तव आहे. कशाच्या शब्दाचं सांगू. आणि विलासाचा आमचा संबंध नाही. अशोका झाडाला काटे नसतात, फळ लागत नाही, ते शेतकऱ्याचा उपयोगाचं नाही. लोक म्हणतात मराठ्यांचं पृथ्वीवर राज्य होतं, एका गावची पाटीलकी आता मराठ्याकडे नाही. हे मराठ्याचं सरकार आणि प्रशासन, हे मराठ्याचं राजकारण. याच्या भरोश्यावर मराठा समाज सत्ताधीश होणार नाही. ही पक्षीय हुकुमशाही आहे, हे पक्षीय फॅसिझम आहे. इथल्या हायकमांड नावाचा हिटलर प्रत्येक पक्षात बसलेला आहे. आणि म्हणून ह्या पक्षीय हुकुमशाहीला उद्ध्वस्त करायचं असेल तर लोकशाहीचं तत्वज्ञान हे त्याच्यातलं सर्वश्रेष्ठ उत्तर आहे. हे छत्रपती शिवबाने आम्हाला शिकवलं. म्हणून महाराणा पाटील आणि मुसलमानाला अंगरक्षक करणारा हा शिवाजी जगातला पहिला राजा होता. अनेक राजवटी राजांच्या नावाने ओळखल्या गेल्या, परंतु ही राजवट शिवाजी किंवा भोसले नावाने नाही, हे रयतेचं राज्य म्हणून ओळखलं गेलं. ही लोकशाही. आता तुम्ही संडासला 2000 रुपये तुम्ही म्हणता माझं नाव टाका त्याच्यावर. तू काय हक्काला तुमचं नाव घ्यावं अशी तुमची इच्छा आहे का? काय इच्छा आहे तुमची? कुठले पॅरामीटर आमच्या डोक्यात बसले? अरे हिम्मत आहे वर्धा को खुदी को कर बुलंद इतना. खेडेकर साहेबांनी आम्हाला सांगितलं, खुदी को कर बुलंद इतना कि बंदा खुदे से हर तकरीर से पहले पूछे कि बता तेरी रजा क्या है. अरे तू एवढा ग्रेट आहेस, देवाला प्रश्न पडला पाहिजे असला तर की आला तुझ्या नशिबात मी काय लिहू, तू तर जगाचा मालक आणि स्वामी आहेस, तू मला विकत घेऊ शकतोस. तो म्हणजे तो ग्रेट मराठा, तो कुणबी, तो माळी, तो धनगर, तो माणूस तयार करणं हे लोकशाहीचं सूत्र आहे. आमचं काय झालंय, गरे हिम्मत तो मस्जिद को हिला के दे, नहीं तो बी घूटा और मस्जिद को हिलता दे. त्याच्यात आम्ही खुश आहे. बाहेर कोणी कुत्रे विचारते, आले आले बायकोला भांडायला सुरू करते. नवरा बायकोच्या भांडणं केवळ नवऱ्याला बाहेर कोणतरी शिवा घातले ते तिथं बोलू शकत नाही म्हणून झालेल्या आहे. बायकांनी समजून घ्यावं. नवऱ्याला रागावं नका, त्याला म्हणायचं आज तुम्ही कुणाला भेटले, तुमचं भांडणच संपत. त्याच्या शब्दाला प्रतिउत्तर देऊ नका. आणि ते नेहमी बाहेरून आले की भांडण करते बघा. असा नवरा दाखवा 1 लाख रुपये मी द्यायला तयार आहे. रात्रभर घरात झोपल्या
सकाळी उठून बायकोला भांडण केलंय, असा नवरा अजून जन्माला यायचा आहे. ते बाहेर जाऊन आले कीच बायकोला भांडतंय, कारण त्याची बाहेर भांडायची हिंमत नाही. लई भाव संघर्षाची आपल्याला ही पार्श्वभूमी आहे, ही आपण दुरुस्त करूया. समारोहाचा आदरणीय खेडेकर साहेबांना सुद्धा ते आपल्याला ऐकायचं आहे. म्हणून भावंडांनो माझी आपल्याला विनंती आहे, त्या रोमॅटिसिझमला लाद मारूया. लोकशाही ही जगातली सर्वश्रेष्ठ जरी सत्ता असली तरी धर्मव्यवस्थेने बाधित झालेली आहे, न्यायपालिकेने बाधित झालेली आहे. आणि म्हणून अर्थसत्ता, लोकसत्ता, धर्मसत्ता, प्रसार प्रसार माध्यम सत्ता आणि ह्या ज्या सगळ्या प्रमुख लोकशाहीच्या सत्ता आहेत त्या कुणबी मराठा बहुजनांच्या ताब्यात विचाराच्या जातीपेक्षा आल्या पाहिजेत. यासाठी हा संघर्षात्मक पवित्र आपण घेतलेला आहे. त्या दृष्टीने आपण जरूर वाटचाल करावी अशी आपल्याला विनंती करतो. आणि जाता जाता एक अत्यंत चांगला विचार एका खूप मोठ्या शायराने मांडलेला आहे, त्या 2 ओळीत मांडतो आणि माझं म्हणणं संपवतो. यापुढची जी लढाई आपली आहे ही लढाई सर्व शेतकरी, शोषित जातींना, वंचित जातींना एकत्र येऊन करावी लागणार आहे. ती केवळ एका कोणत्या पक्षाच्या विरोधात करून चालणार नाही. जो कोणी झुंडशाहीची भाषा बोलेल, ब्राह्मणी व्यवस्थेचं समर्थन करेल, तो जरी मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, कोणताही मूलतत्ववाद मांडणारा माणूस या देशाचाच नव्हे तर मानवतेचा शत्रू आहे, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये जगाचा विचार जाऊ द्या. मार्क्सवाद, भांडवलशाहीचं तत्वज्ञान मार्क्सने मांडलं, पण मार्क्सला भारतातली जात व्यवस्था माहीत नव्हती. दास कॅपिटलमध्ये भारतीय ग्राम व्यवस्थेचा त्यांनी विचार केलेला आहे, पण जात व्यवस्थेचं चिंतन मार्क्सचं नव्हतं. जात व्यवस्थेचं चिंतन ज्योतिराव फुल्यांना माहीत होतं, जात व्यवस्थेचं चिंतन बाबासाहेबांना माहीत होतं. महर्षी विठ्ठलरामजी शिंद्यांना, जेद्यांना, जवळकरांना, आज साळुंक्यापर्यंत, खेडेकर साहेबांपर्यंत जे लोक तत्ववेत्ते झाले त्या सगळ्यांना भारतातल्या जात व्यवस्थेचं, धर्मव्यवस्थेचं चिंतन आहे. म्हणून त्यांच्या मुद्द्यांना अग्रक्रम आपण जरूर दिले पाहिजे. त्या दिशेने आपण जाऊया अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि भारतीय संविधान हे आपल्या देशाला मिळालं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. पण दुर्दैवाने आज 2022 साली संविधानानुसार राज्यकारभार चालतो का याचा तुम्ही गांभीर्याने विचार करा. संविधानानुसार या देशाचा राज्यकारभार चालत नसेल तर आम्ही जबाबदार आहोत. संविधानाचे हक्क अधिकार आमच्या शेवटच्या नागरिकांपर्यंत गेले नाही. एक व्यक्ती एक मत आलं, पण एक व्यक्ती एक मूल्य निर्माण झालं नाही. ते निर्माण करण्यासाठी आपल्याला पुढे जावं लागेल. 10,000 रुपये शेतकऱ्याने बुडवले तर त्यालाही शिक्षा असली पाहिजे, आणि 10 करोड रुपये जर अंबानीने बुडवले त्याला सुद्धा सारखी शिक्षा असली पाहिजे. तर एक व्यक्ती एक मूल्य आहे. तुम्ही मल्ल्याला जाऊ देता इंग्लंडला, तुम्ही चोरून तिथं जाऊन पार्टी करता, त्याला भारतात आणत नाही, आणि शेतकऱ्याला जर फाशी देत असाल तर ही मूल्य व्यवस्था आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून त्या दृष्टीने आपण विचार करावा अशी विनंती करतो. आणि आपल्याला या अधिवेशनामध्ये माझे आपण विचार ऐकून घेतले त्याबद्दल मी आपले सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आपल्याला धन्यवाद देतो, आयोजकांना धन्यवाद देतो. आणि हा जो माझा व्याख्यानाचा समारोप आहे अत्यंत चांगला संविधानावरचं दुष्यंत कुमाराचं म्हणणं आहे तो म्हणतो आणि थांबतो. वो आदमी नहीं है मुकम्मल बयान है, वो आदमी नहीं है मुकम्मल बयान है, माथे पे उसके चोट का गहरा निशान है. वो आदमी नहीं है मुकम्मल बयान है, माथे पे उसके चोट का गहरा निशान है. सामान कुछ नहीं है, फतेहार है मगर शोले में उसके पास कोई संविधान है. संविधान हीच तुमची ताकद आहे. चायवाला प्रधानमंत्री RSS ने केला नाही, रेशीम बागेने केला नाही, मनुस्मृतीने केला नाही, शुक्रनीतीने केला नाही, वेदाने केला नाही, उपनिषदने केला नाही, भारतीय संविधानाने केलेला आहे. ही भारतीय संविधानाची ताकद आहे. ही ताकद केवळ आणि केवळ संविधानाची आहे. आणि म्हणून सामान्य माणूस जागृत झाला आणि तो विचाराने रस्त्यावर उतरला तरच या देशातली हिटलरशाही, झुंडशाही संपणार आहे. पक्षीयशाही नंतरची गोष्ट आहे. पहिले या विषमतेच्या विरोधातला एल्गार महत्वाचा आहे. वो आदमी नहीं है मुकम्मल बयान है, माथे पे उसके चोट का गहरा निशान है. सामान कुछ नहीं है, फतेहार है मगर झोले में उसके पास कोई संविधान है. उस सिर फिरे को यूं ही नहीं बहला सकोगे आप. उस सिर फिरे को यूं ही नहीं बहला सकोगे आप. वो आदमी है मगर सावधान है, उसके पास संविधान है. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. आजच्या दिवशी